ज्यांना गुगल मॅप सुद्धा कळत नाही ते कॅनेरीचा मॅप बघतायत. कसे कोरलेले आहेत बघा दगडामध्ये सिंगल. पावसाची मजा घेता. ना बिबट्याचा आवाज येता. म्हणजे मी कधी माथेरानला तर जाऊक नाही, सेम माका माथेरानला गेले असा फील झाला. हॅलो गुड मॉर्निंग, मी सिंधू कन्या म्हणजे वृषाली मोरे आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत असा. तर सकाळचे 6:30 वाजले होत आणि बाहेर भरपूर पाऊस सुरू असा आणि आम्ही ह्या भर पावसात फिरायचा प्लॅन केलेला असा. तर आता आम्ही काय चाललो सागर? काय हो? बोरिवली चाललो. तर आम्ही काय प्लॅन केला काय जातो, तर त्यासाठी माझा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. नॅशनल पार्क अरे सस्पेन्स ठेवूच असतं. मी आता पोहोचलो नॅशनल पार्क, अजून गेट ओपन होक नाही. आम्ही आमच्या दीदीची आणि जिजूंची वाट बघतो, अजून इली नाही ती जवळपास नव्हतं. आता येऊन चालीच ना. वेलकम वेलकम. इकडे डिस्कशन चाललंय आधी वरती केवला जायचं की फिरत जायचं. इथून जायला तुम्हाला 4 ऑप्शन आहेत. तुम्ही चालत पण जाऊ शकता, शेअरिंग कार पण असतात, सायकलने पण जाऊ शकता आणि अशा बस पण आहेत. त्याची तर उंचीच पोचत नाही. तर आता आम्ही डायरेक्ट जातलो टॉपला म्हणजे केवला ना, कानेरी केवला. या सगळ्यांना किडनॅप करून आणले आम्ही. लहानपणी किडनॅपची गाडी अशीच असायची, आम्ही खूप घाबरायचो अशी गाडी बघून. लाल ओमनी. तर आता आम्ही पोचलोय कानेरी केव्सच्या पायथ्याशी आणि इथे आमचे एक नवीन यूट्यूबर्स आहेत, त्यांचं व्हिडिओ शूटिंग चालू आहे, रेकॉर्डिंग चालू आहे ब्लॉगसाठी. आणि हे आमचे डायरेक्टर, नवनिर्वाचित डायरेक्टर. वाच. कान्हेरी लेणी ही लेणी इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकातील असून या परिसरात बुद्ध धर्माच्या अस्तित्वाचा पुरावा आहे. खनिज पदार्थांनी बनलेल्या खडकात या लेणी कोरण्यात आलेल्या आहेत. एका दगडात कोरलेल्या असंख्य लेण्यांचा नमुना म्हणजे कान्हेरी लेणी होय. या लेण्यांमध्ये पाण्याच्या टाक्या असून खडकात कोरलेल्या पन्हाळीतून पावसाचे पाणी या टाक्यांमध्ये येते. बरेच पायरे दिसतात, तर बरेच पायरे चढान आता वरती जायचं असा. चला बघूया पॉसिबल असला तर मी पायरे मोजूचा प्रयत्न करते. पायरे मोजना आणि एक अर्थ माहिती आहे ना. असं वाटतं
ट्रेकिंग करते. एकदा तरी आयुष्यात ट्रेकिंग करूची इच्छा होती माझा. ह्या काय ट्रेकिंग हा माझ्यासाठी हा ट्रेकिंगच असता. इलियत गार्डियन ट्रेकिंग म्हणता. चल इतके पारे चढते म्हणजे ट्रेकिंगच असा. चला 9 वाजलेले आहेत आणि गडाचे दरवाजे उघडलेत. इथे 25 रुपये तिकीट आहे. तर आल्या आल्या हा सुंदर धबधबा एकदम असा माइंड फ्रेश सकाळी सकाळी. आणि आमच्या मॅडम ज्यांना गुगल मॅप सुद्धा कळत नाही ते कानेरीचा मॅप बघतायत. सांग बघूया तू कुठे आहेस. हे बघ यू आर हिअर म्हणजे आता आपण हे एवढं शिकवून ठेवलेलं आहे तिला मुंबईत आल्या आल्या. अडाणी बायको लगीन किती गेलं. अडाणी नाही हुशार आहे बायको माझी. वासरात लंगडी गायची आणि मी म्हटलं गो अडाणी बायको लगीन किती गेलं म्हणता. बाय बाय जा. तर इथून सुरू होत आहेत कानेरीची लेणी गुफा. कसे कोरलेले आहेत बघा दगडामध्ये सिंगल. आपल्याकडचे लोक बघा कचरा टाकतात चपला पण टाकून जातात. इथे या दगडात खोदलेल्या पाण्याच्या टाक्या आणि त्यांची रचना बघा. या टाकीतलं पाणी मग या टाकीत मग या टाकीत वरनं पडणारं पाणी त्या टाकीत साठवलं जातं जेणेकरून फिल्टर होईल ना. काय सुंदर कोरीव काम आहे बघ. ही त्या काळाची काहीतरी प्राचीन भाषा आहे किंवा काहीतरी चिन्हांकित भाषा आहे याच्यात काहीतरी याच्यावर माहिती सांगण्यात आली आहे. आपला नवरा आपला पर्सनल व्हिडिओग्राफर असतो. माझा व्हिडिओग्राफर पावसाची मजा घेता नवरो भिजता व्हिडिओ करीत.
आमचे नवीन युट्यूबर या शोधतात कंटेंट. कंटेंट नाही चांगलं Location. लोकेशन पण हवा जरा जास्त जा त्यांचे पर्सनल व्हिडिओग्राफर. DPO DOP माझे व्हिडिओ काढल्याबद्दल तुम्हाला थँक्यू. ह्याच्यावर ना घसरत जातं धबधब्यावर ना. हा होईया बायको हो पण नाही कर. चांगलीच घसरगुंडी आहे. तर या ठिकाणी अशा जागोजागी की नाही पाण्याच्या टाक्या बनवलेल्या आहेत पाणी साठवून ठेवण्यासाठी भरलेली आहे. मस्त आहे ना. आपले पार्टनर कुठे गेले? आपले पार्टनर हरपले. अजून मी सांगू शकत नाहीये खरंच. मी काय बोलू काय सुचत नाहीये. एवढं छान आणि मेन म्हणजे आज एवढं छान वातावरण आणि एवढा छान पाऊस आहे. मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे सगळ्यात छान गोष्ट म्हणजे ती असा कधी एकदा मी तिकडे जाते ते पायरे पाण्यातून चले कुठं झाला माका चला लवकर. ते 107 लेणी आहेत. आता ह्या पट्ट्यात 11 ते 33 दोन्ही लेणी आहेत. दोन्ही साईडने लेणीच लेणी. आता आपण वरच्या दिशेला जातो. इकडे बाग आहे. माझा सगळ्यात आवडता विषय आवडता place. काय सुंदर आहे वाटतं माहिती आहे का. हे बघा मासे सगळे. हे बघा खतरोंगे खिलाडी बघा. हे आमच्या युट्यूबरांचे काय शॉर्ट संपत नाहीत. स्लो मोशन
खळग असल्यामुळे थोडंसं भीतीदायक वाटतं. म्हाताऱ्याचं बिचाऱ्याचं दांडो टेकीत टेकीत चाललं. बिचारे तुझ्यामुळे खूप बुड. हे बघा आमचं शाहरुख खान. बारक्या असं मध्ये मध्ये एका लागतात चारो चराक थांबता मधीच झाडा बघताला पाना बघताला. तारारारारा. कसं वाटतंय? छान. प्रत्येक वेळी आमका जायची आठवण येता. आम्ही जेव्हा जेव्हा जातो ना, म्हणजे जेव्हा अंक असतो तेव्हा 8-10 आणि जाई कसं आहे छान. मुंबई बघा वरून. आता आम्ही एकदम वरच्या लेण्यांमध्ये असं वरच्या थरावर आहे आणि तपांबरात आहे आम्ही सध्या. तर आता आम्ही परतीची वाट तयारी धरलं. करतो. हा, परतीची वाट धरलं. मराठी शब्दसंग्रह फारच कमी आहे बाबा तुझ्याकडे. मग परतीची काय बोलले मी? तू का माहित? तयारी, परतीची तयारी. मग आता तुम्ही रेनकोट घालतास बरोबर, पाऊस येता आम्ही म्हणून. परतीची वाट पकडली आता. नाही, परतीची तयारी करतो आणि आता वाट धरतलो आणि घरात जातलो. बाय ताई चालली आहे. बाय ताई. अरे आमची बाय ताई होय ना, बिबट्याचा आवाज येता. सागर बघू गेले असं. आता बघा थोड्याच वेळात बिबटो बाहेर येतलो. गप. यो बघा आमचं समाधीत. बिबटो. यो बघा कांडेचो. बोरिवलीच्या या घनदाट जंगलात एक शिकारी फिरतोय. नाही बा, शिकारी विकारी नाही पकडून नेतील मागा. एक पर्यटक फिरतोय. एक कांडेचोर फिरतोय. अरे प्राणी असा आमच्याकडे येता. लोकांनो, मी तुम्हाला छोटा गेंडा दाखवतो. कॅमेरा ऑन कर. बॅक कॅमेरा. यो बघा. मी गेंडा वाटते तुम्हाला? हा, नाही. तुला ते बासमती तांदळाचा वास येणारी वनस्पती माहिती आहे का? हा, माहिती आहे ना? हो. ती इथे नाही मिळत पण. चल. तुम्हाला ही दाखवायची होती का? तर आता आम्ही आलो सगळ्यात डेंजर भागामध्ये. इथे कोणत्याही क्षणी माझी बायको तुम्हाला पडताना दिसू शकते. त्याच्यामुळे आता कॅमेरा मी माझ्या हातात घेतो. जर हा डुबुकला उडावलं तर डायरेक्ट घसरत खाली. खाली कानेरी केव्ज जवळ. तिकीट खिडकी जवळ. मग तिकीट संपली. काय सुंदर पाऊस पडतोय बघ पाडी. अक्षरशः धुमतात.
खरंच मग ना गावची खूप आठवण येत होती आणि मी सागरला सारखा आठवडाभर सांगत होते की आपण काहीतरी फिराक जाऊया, माका काहीतरी घेऊन चला. आणि सागर एवढ्या छान प्लेसला माका घेऊन इले असत ना, खरंच म्हणजे माका असं वाटतं की मी माझ्या गावातच असते. आणि एवढा छान वातावरण, पाठी बघा मस्त डोंगर धुमतत आणि बारीक बारीक पाऊस पण सुरू असा, एवढा बेस्ट वातावरण असा ना म्हणजे आय कांट इवन इमॅजिन. इमॅजिन. हा, हां, थँक्यू सो मच सागर. हे बघा बिचाऱ्यांची हालत बघा. आम्ही ही का माझ्या बहिणीक हेंका दिलं लगीन करून. त्यांना माहीत नव्हतं आधी, वाटलेलं शांत असा, कमी बोलता. तू काय असतं? खूप रिस्क घेऊन मी तुमका एक गोष्ट दाखवते. शेवाळ झाली आहे त्यामुळे लय बुळबुळीत झाला. तर हे बघा, हे तेरड्याचं झाड चा आपण गणपतीक मांडी किंवा मंडपी असता ते का बांधतो हरणा, आणि ते सध्या आता तेरडे फुलले असत. माळ केसात तुम्ही मारलं असतंच तर अजून खूप छान दिसलं असतं. केसात माळीते जे फूल केवड्याचं पान केवड्याचे, तू. मज एक एक पडते ते फूल केवड्याचे. सुरानो चंद्रभा हे सुरानो चंद्रभा, चांदण्यांचे तेज माझ्या प्रियकराला पोचवा. आमचे कवी उर्फ गायक सागर वळंजू. सन्माननीय म्हणायचं असतं. तो बघ तो. ए बाबा नशीब, आम्ही ते सगळं सामान ठेवलेला गायब केला नसता. पाण्याचा प्रवाह खूप जास्त असा आणि इकडे अशी पोरा पेवत असतं, त्यामुळे वाहून जाऊ नये म्हणून शासनाने मजबूत अशी एकदम जाडी दोरी बांधलेली आहे. म्हणजे जाता एका पकडायचं. परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे आणि असा वरून हा नजारा. पाणी कमी झालं. हो, पाऊस नाहीये ना. अरे काढून घ्या ना पटकन, घेऊन जाईल तो बॅग. खाऊ शोधतोय, ओढून काय शोधतोय. कोणाची बॅग आहे ती? त्या मुलीची. हा? त्या मुलीची. काय नाही, चल कर बघ. बघ ना कसं काढतोय तो. आई गो, पुढे जा. बाई येतो मग त्याला, त्याच्याकडे बाबू आहे. आता आलोय व्ह्यू पॉइंटला. बघू आता इथून कसा व्ह्यू दिसतोय. ठीक आहे, माकडा बघायची आहे ना. माझ्या उंचीक तर ती माकडात दिसतली, होय ना. पेटपूजा. मस्त थंडगार वातावरण आहे आणि मस्त थंडगार वडापाव आहे. काय
रेहमानी किडा, पण हा तर माझ्या मित्रांकडे होता. इकडे कुठून आला? इकडे बघ, इकडे बघ. अनीस बागवान आणि संकेत घाणेकर, हा बघा रेहमानी किडा. आम्ही आता चाललोय रिटर्न. आता बघू कसं जातोय. 7 किलोमीटर चालायचं आहे. त्याला 15-12-13 वर्ष. हे बघा एक नवीन पदार्थ आणि आपलं म्हणतोय याने महाग असं सायकल घेऊन यायचो तंगडीत आणत. स्टार फ्रूट. चला मेन गेट एक्झिट. स्टार फ्रूट बोलतात. जाना आपको वो गाड़ी. इकडे गाडीवाले 50-50 पर पर्सन मध्ये सोडतात. तर आम्ही अर्धवट म्हणजे गाडीतून इलो, फुल पैसे दिलो पण अर्ध्या वाटेत उतरलो, कारण आमका असं छान असं निसर्गाचा आनंद घेऊचो होतो. आणि ना 2-3 किलोमीटर आता आम्ही चलत जातलो. ह्या फक्त बोलासाठी गाडीतनं उतरून घातलेला जबरदस्ती चलासाठी. कांडा तसे करता उतरून घातल्याने आमका. चला चलत निसर्गाची मजा घ्या. ते बघ काय आहे ते, हरिण आहे? नाही ग, हरिण आहे. वाघ आणि हरिण. हरिण आहे. हरिण बसलंय. आत्ता सागर म्हणाले होते एक तरी प्राणी दिसू देत. ते पण सांबारच आहे. डॉटेड स्पॉट ते माहिती डिअर सॉरी डिअर. इथे आम्हाला जवळजवळ 6 हरिण दिसले. हे बघा इथे एक बसलंय आणि तिकडे 5 बसली होती. पहिल्यांदाच बघितलं मी आयुष्यात पहिल्यांदाच बघितलं मी हरिण. इथे ना बघ वय घातले नाही. ती बघा. आम्ही हिच्या गावी गेलो तर असे शोधत गेलो, आम्हाला काय दिसले ना. हे बघा इथे सांबर. इथे जाऊन सागर सांबर बघायचंय. सांबर व्हिडिओ काढू ना. केवढी मोठी शिंग आहेत बघ. त्यात बघतो मी. इकडे हरण बसली आहेत. पाऊस आला. आम्ही हय उतरलो पण त्याचा खरंच सार्थ झाला, कारण आमका खूप पूर्ण हरणांचं कळप आणि सांबर पण आयुष्यात पहिल्यांदाच बघितलंय मी आणि एवढ्या जवळून. अरे खरंच ही ट्रिप खूप छान होती आणि मेमोरेबल होती. अजून 2 किलोमीटर पुढे नाही पण मेमोरेबल होती माझ्यासाठी, कारण मी हा असा सॉरी डायरेक्ट पास्ट मध्ये. ये जवळ ये. जवळून घे. अरे नको रे खाऊस, एवढा सगळा रान आहे हे. लगेच मिनी ट्रेनचो ट्रॅक असा, पण तो बंद असा सध्या काम सुरू वाटता. तर आता भरपूर सारे फोटोज वगैरे आम्ही काढले. सेम माका म्हणजे मी कधी माथेरानला तर जाऊक नाही, तर सेम माका माथेरानला गेले असा फील झाला ह्यो ट्रॅक बघून. म्हणजे बऱ्याच जणांचे मी असे व्हिडिओ बघितले, खूप छान वाटलं माका. टाइमवर आले. आमची गावठी हरणं.
इथे खूप जोराचा पाऊस आलाय म्हणून आम्ही या विशाल अशा झाडाखाली थांबलोय. या बोर्डांचा काय गणित कळलं नाही मला. जसजसे जवळ येतो तसं किलोमीटर वाढत चालले. उलटे लावल्याने वाटतं त्यांनी. असं आलंय तुम्ही तिकडनं 0.5 किलोमीटर चालत आलाय आणि पुढे पुढे वाढत जाईल. हा. किती किलोमीटर चालला ते दाखव. हा असा उलटा दाखला असू शकतो. येस तसंच आहे. असं ना म्हणून आपण आपलं मला समाधान करून बघू. तर अशा प्रकारे आमची सुंदर अशी नॅशनल पार्कची ट्रिप संपन्न झाली आहे. चला घरी. आणि तुम्ही माझं सगळं व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.